यवतमाळचा वाघापूर कृषी संशोधन केंद्राच्या मैदानावरचा मोठ्या थाटामाटात पार पडला। मात्र हा सोहळा जनतेच्या पैशांची उधळण आणि प्रशासकीय अपयशाचा नमुना ठरला आहे। कारण हा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महोत्सव असल्याचा दावा प्रशासनाने केला, मात्र त्यात शेतकऱ्यांशी निगडीत कुठलाही कार्यक्रम नव्हता। यवतमाळ येथील वाघापूर कृषी संशोधन केंद्राच्या मैदानावर पार पडलेल्या यवतमाळ महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। भव्य आयोजन, झगमगाट आणि मोठ्या प्रमाणात खर्च करूनही या महोत्सवाकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवल्याचं चित्र समोर आलं आहे। 27 ते 31 मार्च दरम्यान आयोजित या महोत्सवाचा उद्देश शेतकऱ्यांच्या प्रगतीचा उत्सव असा सांगण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात कृषी प्रदर्शनात शेती संबंधित तंत्रज्ञानाऐवजी इतर स्टॉलचे प्रमाण अधिक दिसून आले। कृषी चर्चासत्रांनाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं अनेक कार्यक्रम रिकाम्या खुर्च्यांसमोर पार पडला। महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग कमी राहिल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मैदानावरील उपस्थिती ही प्रामुख्याने शासकीय कर्मचारी आणि काही गटांपुरतीच मर्यादित राहिल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान या महोत्सवावर झालेल्या कोट्यवधींच्या खर्चाचा हिशोब जाहीर करण्याची मागणी होत असून जनतेच्या पैशांची उधळण झाल्याचा आरोप केला जात आहे। राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पश्चिम विदर्भात संघटन बळकटीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे। मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्क प्रमुखपदी तर पराग पिंगळे यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्क प्रमुखपदी तर पराग पिंपळे यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या माध्यमातून यवतमाळसह 5 जिल्ह्यांमध्ये पक्षाचा विस्तार, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि तळागाळात संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। शिवसेनेच्या या निर्णयामुळे पश्चिम विदर्भात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यवतमाळच्या वडगाव पोलिसांनी जनावरांची तस्करी करणारा ट्रक पकडण्यात यश मिळवलं आहे। कारवाईत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबंद पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। 30 मार्च 2026 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी खडकी फाटा इथं सापळा रचून संशयित वाहन अडवलं। तपासणी दरम्यान वाहनात 6 गोवंशांना अमानुष पद्धतीनं बांधून ठेवलेलं आढळलं। पोलिसांनी 1,35,000 रुपयांचे गोवंश व 8 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 9,35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी अजित दत्ता याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।